या प्रकरणामध्ये नितीन देशमुखांनी अध्यक्षांकडे लक्षवेधीची मागणी केलेली होती। ते स्वतः सांगतात की लक्षवेधी लागणार नाही, अधिकारी सांगतात। एका आमदारांनी लक्षवेधी लावल्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष लक्षवेधी लावणार नाहीत, घेणार नाहीत, चर्चेला येणार नाहीत। एक अधिकारी सांगते ज्या अधिकाऱ्यानं महिलाचं अत्याचार केला। का बरं लावला नाही अध्यक्षांनी? 4 खेप अध्यक्षाला मी भेटलो, पण अध्यक्षांनी का सभागृहात लक्षवेधी घेतला नाही महिलाच्या अत्याचाराच्या संदर्भात? का औचित्याच्या मुद्द्यावर चर्चा करायची की त्याचं उत्तर भेटत नाही, फक्त भुकत राहा, त्याचं उत्तर येणार नाही? असे अधिकारी सांगतात या जिल्ह्यातले की आमचा लक्षवेधी लावणार नाही, आम्ही मॅनेज केलं। आता कसं मॅनेज केलं ते त्यांनाच माहित। आणि याविषयी अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी उमेश आलोणे सध्या आपल्या सोबत आहेत। उमेश, नेमकं हे काय प्रकरण आहे, काय याविषयीचे अधिक अपडेट्स मिळत आहेत? दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या अतिशय गंभीर अशा आहेत। प्रकरण जे आहे ते मूर्तीच्या पुढचं आहे। मूर्तीच्या पुढे जीवन महाराष्ट्र जीवन प्राधिकरण 2 अधिकारी आहेत, एक उपविभागीय अधिकारी कपिले आहेत आणि एक दुसरे शाखा अभियंता संजय इंगळे म्हणून आहेत। या दोघांवरही तिथे एक काम करणारी कंत्राटी जी महिला होती, कंत्राटी पद्धतीने काम करणारी, त्या महिलेने या दोघांवरही शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप केला आणि तिने या संदर्भात पोलीस स्टेशनला तक्रार दिली, त्यानंतर ऑफिसला तक्रार दिली, वरिष्ठांना तक्रार दिली। त्यानंतर कुठली दखल न घेतल्यामुळे या महिलेने जे आहे ते आमदार नितीन देशमुखांकडे या संदर्भात आपली कैफियत मांडली आणि आमदार नितीन देशमुखांनी या संदर्भात लक्षवेधीसाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे ती लक्षवेधी दाखल केली। मात्र ती लक्षवेधी जाणीवपूर्वक दाखल करून न घेतल्याचा आरोप जो आहे तो आमदार नितीन देशमुखांनी केला आणि या संदर्भात ज्या 2 अधिकाऱ्यांवर आरोप होते अमोल, त्या दोन्ही अधिकाऱ्यांनी छातीठोकपणे ते सांगायचे की तुम्ही जे होते ते करून घ्या, तुमची लक्षवेधी कोणी घेणार नाही, आम्ही सर्वांशी संबंधितांशी बोललेलो आहोत। या संदर्भात कपिले नावाच्या अधिकाऱ्यानं मूर्तिजापूरचे आमदार आपले मित्र असल्याचाही दावा केला होता। त्यामुळे संपूर्ण दोन्ही जे आरोप त्या महिलेला शरीर सुखाची मागणी करणारे 2 अधिकारी आहे आणि या संदर्भात लक्षवेधी दाखल करण्यासाठी गेलेल्या नितीन देशमुखाची लक्षवेधी का नाकारली जाते आणि त्या संदर्भानं त्यांनी राहुल नार्वेकरांवर केलेले आरोप अतिशय गंभीर आहेत आणि या दोन्ही प्रकरणाची चौकशी होणं फार महत्वाचं आहे। नितीन देशमुखांचं ठिय्या आंदोलन जे आहे ते अकोल्याच्या जीवन प्राधिकरण कार्यालयात जे आहेत अधीक्षक अभियंता त्यांच्या कार्यालयात अद्यापही सुरू आहे आणि दोन्ही अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झाल्याशिवाय तिथून उठणार नसल्याचा जो इशारा आहे तो आमदार नितीन देशमुखांनी दिला आहे। धन्यवाद उमेश या सविस्तर माहितीबद्दल। या प्रकरणामध्ये आता पुढे नेमक्या काय हालचाली होतात आणि सरकार या सगळ्याची कशी गंभीर दखल घेतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे।